पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती प्राध्यापकावरती हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे। मालाड रेल्वे स्थानकामध्ये उतरत असताना एका 33 वर्षीय प्राध्यापकावरती क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्यात आला। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ते विलेपार्ले इथल्या NM कॉलेजमध्ये प्रोफेसर होते। दरम्यान फरार झालेल्या हल्लेखोराला पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केली आहे। या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे। आलोक सिंग मालाड स्टेशनला उतरत असताना त्यांचा धक्का लागल्यामुळे आलोक सिंग आणि आरोपी ओंकार शिंदे यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि याच रागामधून आरोपी ओंकार शिंदेनं खिशातून धारदार शस्त्र काढून आलोक सिंग यांच्यावरती वार केले। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत। प्राध्यापकांवरती चाकूने वार केल्यानंतर हा आरोपी इथून पळून जात असल्याचा हा CCTV देखील समोर आलेला आहे। ओंकार शिंदे असं या मारेकऱ्याचं नाव आहे आणि या किरकोळ वादानंतर त्यानं या प्राध्यापकांवरती हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। आणि या सगळ्या प्रकारानंतर ओंकार शिंदे हा तिथून फरार झालेला होता, परंतु या CCTVच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा काढत त्याला अखेर अटक केलेली आहे आणि सध्या पोलिसांच्या अटकेमध्ये तो असून त्याची चौकशी केली जाते। तर ही 3 दृश्य आपण पाहतोय। प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या करण्यात आल्यानंतर हा आरोपी इथून पळत आहे। त्याचा CCTV देखील आता समोर आलेला आहे। त्यानंतर 12 तासांमध्येच आरोपी ओंकार शिंदेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची दृश्य सुद्धा ABP माझाच्या TV स्क्रीनवरती आपण एक्सक्लुझिव्हली पाहतोय। त्यामुळे आता ओंकार शिंदे याच्या चौकशीमध्ये नेमके काय काय खुलासे होतात, ही हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 12 तासांच्या आतच मुंबई पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। या CCTVच्या आधारे त्याचा मागोवा काढण्यात आला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि दरम्यान प्राध्यापक आलोक सिंगांचा परिचय देखील आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्राध्यापक आलोक सिंग हे गणिताचे प्राध्यापक होते। विलेपार्लेतल्या नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये ते शिकवत होते। 2024 पासून नरसी मुंजी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत। आलोक सिंग खूप शांत, दयाळू आणि सभ्य होते असं त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे। आलोक सिंग कधीच युक्तिवाद वा भांडणामध्ये पडत नसत असं देखील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं। आलोक सिंग खूप साधे, कधीच रागावत नसत असं देखील त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। तर विलेपार्ले स्टेशनवरून ते बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये बसलेले होते। आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसाठी देखील काम केलेलं होतं। आलोक सिंगांचे काका देखील प्राध्यापक आहेत। आलोक सिंगांचे 2 वर्षांपूर्वीच लग्न झालेलं आहे आणि मुंबईमध्ये त्यांच्या पत्नीसोबत राहायचे। आणि याच सगळ्या प्रकारासंदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, खरं तर अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक अशी ही घटना आहे। 12 तासांच्या आतच खरं तर मुंबई पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने आता या आरोपीची चौकशी सुरू आहे, चौकशीमधून काय समोर येत आहे, काय माहिती मिळते? आकांक्षा, आपण पाहिला असेल तर काल एक क्षुल्लक कारण होतं, ते म्हणजे धक्काबुक्की झाली। त्यावरून थेट ओंकार शिंदेनी आलोक सिंग यांच्या पोटामध्ये धारदार शस्त्रांनी वार केला। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर 12 तासांमध्येच आता लोहमार्ग पोलिसांनी ओंकार शिंदे यांना पकडलं आहे। त्यांना सध्या बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे जे रेल्वेचं पोलीस असतं त्या लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोलीस घेऊन आले आहेत। त्याची कसून चौकशी करत आहे की हे धारदार शस्त्र कुठून आलं। पोलिसांचं कुठेतरी कौतुक करायला पाहिजे की CCTV फुटेज काढला, त्या CCTV फुटेजवरून कशा प्रकारे
तो कुठे पळाला, त्याच्या मागे पोलीस गेले, प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचले आणि 12 तासामध्ये त्याला पकडण्यात आलं. आता त्याची चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर येतील की कशा प्रकारे त्याच्याकडे हे शस्त्र आले, मग काय कारणामुळे त्याच्यावरती वार केले, याआधी काही त्यांच्यामध्ये कुठे संबंध आला होता का, त्यांचा याआधी देखील कुठे काही संपर्क होता का, या सर्व गोष्टी आता पोलीस तपासतील. त्यानंतर त्याचं मेडिकल होईल. मेडिकल नंतर पोलीस त्यांची पुढची प्रक्रिया ही पार पाडतील. पण एकंदरीत ही गोष्ट बघण्यासारखी आहे की रेल्वे स्टेशनवरती गर्दी असते, गर्दीमध्ये लोकलमध्ये चढताना धक्काबुक्की होत असते, पण एक क्षुल्लक कारणावरून थेट चाकूने हल्ला करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे देखील आता आपल्याला पाहायला लागेल. यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, ही देखील गोष्ट आता समोर आली आहे. त्यामुळे आता पोलीस देखील या संपूर्ण प्रकरणावरती कशा प्रकारे कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं राहील. त्यासोबत अनेक CCTV आता समोर येतात, त्यामध्ये हत्या कशा प्रकारे करण्यात आली ही गोष्ट असेल. त्याचबरोबर तो ज्यावेळेस पळून जात होता तो देखील CCTV आला, पण कुठेतरी लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण CCTV तपासले. त्या CCTV मधून तो कुठे पळून गेला त्या सर्व गोष्टी शोधल्या आणि त्याला 12 तासांमध्ये आता अटक करण्यात आली आहे आणि सध्या त्याची बोरिवली लोहमार्ग पोलिसांकडून आता चौकशी चालू आहे. आकांक्षा, अगदी बरोबर आहे. त्यामुळे ही चौकशी चालू आहे, योग्य ती कारवाई देखील केली जाईल. धन्यवाद ईशान या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अशा या हत्येच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा असेल, नागपूर असेल, बीड असेल आणि कालची ही मुंबईतली घटना असेल, अशा अनेक घटना या महाराष्ट्रामधून सध्या समोर येत आहेत आणि त्यामुळे हे होणारे वाद असतील यावरती कशा पद्धतीनं आळा घातला जाईल याच्यावरतीच प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.